तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका पॉडकास्टमध्ये. पॉडकास्ट तर नाही आहे, हा एक नॉर्मल व्हिडिओ आहे. तर मी इंस्टाग्रामवरती एक रील बघितली होती. त्याच्यामध्ये एक रील होती की तुमच्या पप्पांना तुम्ही हे 15 प्रश्न विचारा. त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर आज मी पप्पांशी गप्पा मारणार आहे या 15 प्रश्नांच्या माध्यमातून. हे माझे पप्पा आहे, त्यांचं नाव आहे साहेबराव जाधव आणि माझं नाव आहे स्वप्नील जाधव. चला व्हिडिओ स्टार्ट करूया. एकदम रिलॅक्स राहावं, काय घाबरायचं काय तिथे आपलं आपल्या घरातलं चालू आहे. हां, तर सगळ्यात पहिला प्रश्न, तुमचं बालपण कसं होतं? अशी कोणती एक आठवण आहे जी तुम्हाला खूप खास वाटते? आमचं बालपण गावाकडेच गेलं आणि आनंदात गेलं. गावभर खेळून उधळून मसळून सगळं, म्हणजे लहानपणापासून गावात राहिल्यामुळं त्यावेळच्या परिस्थितीनुसारच आनंदी गेलं बालपण एकदम आनंद. आणि एक आठवण जी खास होती तुमची, एकदम असं वाटलं यार लय भारी होती आठवण? त्यावेळेला नदीतून येताना आम्ही शाळेतून मारुती मंदिराजवळ आणि पावसाळ्याच्या दिवसात नदी वाहत असताना शेवळावरून घसरून पडायची, एवढ्याच आठवण झाली. कायम लक्षात आहे अशी. जेव्हा जेव्हा त्या नदीजवळ जातो तेव्हा दिलं शेवळत पाय घसरून पडलेलो नदीतून. आजही आठवण येते. कोणत्या आपल्या ह्या नदीमध्ये का? हां, पूल व्हायच्या अगोदरची ती तुमची सगळ्यात मस्त म्हणजे ती रोजची. आजही गेलं तरी तिचं ध्यान येतं का आपण इथे शेवळावर पडलो होतो. आता पूल झाला ती गोष्ट वेगळी. पण म्हणजे शाळेत जाताना तुम्हाला तिथं पडायचं आठवण, म्हणजे एकंदरीत बालपण चांगलं गेलं ना? बालपण चांगलं. मग लहानपणचं तुमचं स्वप्न काय होतं आणि तुम्हाला मोठं झाल्यावर म्हणजे काय बनायचं काय होतं तुम्हाला? लहानपणी स्वप्न तसं नव्हतंच त्या काळात. बरं, काय असं स्वप्नच नाही पाहिलं लहानपणी मला हे फक्त बनायचं? शाळा शिकवायला घरच्यांनी शाळा शिकायला पाठवलंय म्हणून शिकलो. मग 10वी पर्यंत जाईपर्यंत जवळजवळ त्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. मग 11वी 12वीला गेलो आणि पाठीमागची फॅमिली शिक्षित नसल्यामुळं तो बॅकग्राऊंड नव्हताच ना. इकडं गेला तर इकडे हे होईल, तिकडे गेला तर तिकडे. त्यावेळेला आमच्या वेळेला 10वी पास झाल्यावर D.Edला जाणारे पोरं होते आणि इंजिनिअरिंग वगैरे ते तर नव्हतंच त्यावेळी. मग माझ्याबरोबर पासआउट झालेले जवळजवळ आम्ही 46 पैकी 7 पोरं शिक्षक होऊन गेले. 10वी नंतर D.Ed केलं, 2-2 वर्षाचं शिक्षक झाले. आम्ही बसतो ग्रॅज्युएशन करीत BA मध्ये. पण म्हणजे प्रश्न असा होता की म्हणजे लहानपणी तुम्ही असं कधी स्वप्न नाही बघितलं जसं नाही एखाद्या लहान पोराला कसं वाटतं मी मोठा होऊन पोलीस बनल किंवा डॉक्टर बनल किंवा इंजिनियर बनल किंवा काहीतरी बनल वेगळा? मी तसं तुम्हाला आठवत नाही का तुम्ही लहान असताना? माझं 10वी पर्यंत कुठलंच स्वप्न नव्हतं. 10वी 11वीला ज्या वेळेला बाहेर येवल्याला गेलो त्यावेळेला बाकीच्या आजूबाजूची पोरं भेटल्यानंतर मग मी फौजमध्ये किंवा म्हणजे देश सेवेसाठीच्या पोराबरोबर विचार असणारे पोरात राहिले. त्याच्यामुळं मग मी फौजच मला असं वाटलं मिलिटरीत जायला पाहिजे. हो, मग मी त्यावेळेला भरत्या केल्या. मी भरतीत मिलिटरीला 2 वेळा सिलेक्ट झालो होतो. एकदा CRPला सिलेक्ट झालो. पण मग घरच्यांनी त्यावेळेला जाऊन नव्हतं दिलं, कारण त्यावेळेला मिलिटरीचा एक वेगळा दरार आणि एक वेगळी भीती होती. आणि नंतर मग मी CSFला गेलो होतो, इंडस्ट्रियल सिक्युरिटीला. म्हणजे लहानपणी तसं तुमचं काही स्वप्न नव्हतं? जे स्वप्न तसं नव्हतं, पण ते नंतरच्या वेळेच्या काळामध्ये नंतर तुम्हाला फौजी व्हायचं स्वप्न झालं होतं 10वी नंतर. ठीक, पुढचा प्रश्न. वडील झाल्यावर अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला माहीत नव्हती, किंवा अशी कोणती जबाबदारी म्हणा किंवा अशी कोणती एक गोष्ट होती की तुम्ही पप्पा बनले आणि मग तुम्हाला वाटलं अरे असं पण असतं? अशी एखादी गोष्ट तुम्हाला रिअलाईज झाली असं, म्हणजे तुम्ही वडील बनायच्या अगोदर तुमचं आयुष्य कसं होतं आणि नंतर तुम्ही वडील बनल्यानंतर असं तुम्हाला कोणती गोष्ट जाणवली की अरे ही पण गोष्ट असते का? नाही, तसं त्या बाबतीत मी थोडी एक वेगळी संकल्पना मनात ठेवून होतो. मी ज्या वेळेला BA ग्रॅज्युएट झालो आणि MAसाठी मला बाहेर जायचं होतं, त्यावेळेला परिस्थिती आड आल्यामुळे मला जाता नाही आलं. पण माझं लग्न झाल्यानंतर माझ्या म्हणजे बाप होण्याच्या अगोदरची परिस्थिती आणि बाप झाल्यानंतर बदलून जाणारी परिस्थिती. तिचं स्वप्न पाहिलं होतं मी की का माझा मुलगा, मला जे नाही जमलं ते निदान पोरगा कुठंतरी सर्व्हिस करू शकतो. स्वप्न मी त्यावेळेला बनलं आणि ती जबाबदारी माझ्या डोक्यात काय म्हणजे मुलांना शिकवायचं हे पहिल्यापासून स्वप्न. तो म्हणजे माझी अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मी पोरामध्ये बघून करून या हिशोबाने मी पोरं केलं. तुमचं तुमच्या आई वडिलांशी नातं कसं होतं?
वडिलांची नातं भीतीदायकच होतं, जे आजही बी आहे. म्हणजे आमच्या वडिलांनी आजही आमच्या समोर जर पाहिलं ना, असं डोळे जरी वटारले तरी आम्ही बाजूला निघून जातो. पण आईचं म्हणायचं झालं तर आईचं थोडं मायाचंच नातं राहतं, पण आमची आई लवकर वारली. म्हणजे मी 12वीला असतानाच आईचं निधन झालं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते का? मिस करता का मम्मीला असं? त्या गोष्टी सांगून आणि बोलून नाही म्हणा, तुम्हाला सांगायच्या गोष्टी नसतात. तुम्हाला आठवण येते दररोज येते का असं कधी मध्ये? दररोजच असतं. म्हणण्यापेक्षा दिवस उजाडल्यानंतर पहिल्यांदा मी आईचे फोटो दर्शन घेतले. आणि संध्याकाळी झोपताना म्हणा किंवा ज्या सगळं मिळेल तसं झोपायच्या अगोदर फोटोकडे पाहून कळून. पप्पांना मम्मीची आठवण येते, इमोशनल झाले पप्पा तुमच्याशी. आता पुढचा प्रश्न, जेव्हा तुम्ही वडील झाले तेव्हा तुमच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कोणता होता? सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण कोणता होता? पालक म्हणून, एक वडील म्हणून. मुलगा झाला याचाच आनंद मोठा वाटा. आणि माझ्या उराशी बाळगलेलं स्वप्न मला पूर्ण करता येईल, हा एक आनंद मोठाच होता. कारण मुलींच्या शिक्षणामध्ये लिमिटेशन होतं. गावाकडच्या मुली तरी शक्यतो 12वी किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बाहेर नोकरीला यायला त्याला जात नाही किंवा अडचणी येतात, शिक्षणाला अडचणी येतात. आणि त्या मला तो आनंद होताच पहिल्यापासून. आयुष्यात अशी कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला खूप असं त्रास सहन केल्यानंतर किंवा खूप अशी चूक केल्यानंतर तुमच्या लक्षात आली की अरे ही गोष्ट, म्हणजे असा कोणता धडा तुम्ही शिकले आयुष्यात की जो तुम्ही खूप अगोदर शिकायला पाहिजे होता? मी सोडलेली नोकरी. मी CISF मध्ये असताना चुकीचा निर्णय त्यावेळेला मला जाणवला. पण एक म्हणजे असं म्हणता नाही येणार, माणूस ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी त्याची मेहनत करण्याची तयारी असल्यावर तो कुठल्याही गोष्टीत यशस्वी होऊ शकतो. कारण मी ज्या वेळेला ट्रेनिंग सेंटरमध्ये असताना वरच्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन होती, त्यावेळेला माझं ॲप्लिकेशन मी सादर केल्यानंतर मला डावलण्यात आलं. त्याच दिवशी संध्याकाळी मी राजीनामा देऊन घरी आलो. मला ती एक चूक वाटली. पण घरी आल्यानंतर कष्ट करायची सवय पहिल्यापासून होती. जे आपल्याला पाहिजे की 2 वेळचं जेवण, सुखी आयुष्य जगायचं कशात म्हणजे ते मला कळलं नाही आजपर्यंत. पण आनंदाने निवांत झोपू शकतो या सुखापर्यंत नक्की पोहोच. म्हणजे तो नोकरी घ्यायचा निर्णय तुम्हाला वाटतं का इमोशनल जास्त होता? आणि नाही, इमोशनल नव्हता तो, त्या परिस्थितीनुसार मी घेतलेला निर्णयच होता. नंतर तुम्हाला म्हणजे जिथं मी शिपाई म्हणून काम करणार, पण त्याच पोस्टमध्ये शिपाई म्हणून काम करत असताना मला जर संधी मिळत होती तर ती संधी डावलली गेली. मी इन्स्पेक्टरच्या रँकला जाणार होतो, तिथं जाता नाही आलं मला. मी त्याच दिवशी संध्याकाळी निर्णय घेतला का आपण शिपाईची नोकरी करायची नाही, नवे आपल्याला ते जमणारच नाही. म्हणजे जिथं तुला पाय उचलून पुढं टाकायचं चान्स असताना जर तो पाय टाकला जात नसेल तर आपण त्या जागेवर थांबण्यापेक्षा पाठीमागं थांबून घेतली. शेती केलेलं काय वाईट? आणि मग शेती केलेलं काय वाईट? मग मी सगळं शेतीचंच कामं केली आणि शेतीवरच सगळ्या गोष्टी झाल्या, असं काही म्हणून नाही. मग शेती काही वाईट नाही. कष्ट करणाऱ्याला, जो स्वतः मेहनत करतो त्याला शेती पोट भरून सुखाना जगल एवढं देते. अच्छा, पण तुम्हाला आज वाटतं की तो निर्णय थोडा त्या वेळेला चुकला होता असं मला वाटतं. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ कोणता होता आणि त्याच्यात तुम्ही काय शिकले? आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ आई गेल्यानंतरचाच. माझी आई ज्यावेळी 1990ला वारली त्याच्यानंतर 3-3.5 वर्ष आमच्या चुलती त्यांनी आम्हाला सांभाळलं. पण अगदी थोडे दिवस राहिले असताना ज्यावेळेला चुलती वडील निघाले त्यावेळेला तिथून पुढं अचानक उगवलेला जो दिवस, तो अडचणीचा, आठवणीत राहणारा आणि खूप काही शिकवून गेला. म्हणजे जेव्हा तुम्ही विभक्त झाले तुमच्या काकूंमधून तेव्हा, आणि सगळ्यात
स्त्री नव्हती कोणतीच. काहीच नाही. आणि कोणीच तुम्ही नव्हतं. तुम्ही भाऊ सगळे तुम्ही आम्ही तिघं भाऊ आणि वडील. मग ती सगळी जवळ- मग ती अचानक परिस्थिती आली हम्म. का ज्याच्यात आपल्याला स्वयंपाक कसा करायचा आणि जेवायचं कसं आणि भांडी कशी धुवायची हे जर माहितीच नाही हम्म. आणि उद्या सकाळपासून किंवा आत्ता थोड्या वेळानंतर ते करायचे, ते सगळ्यात मोठं आव्हान त्यावेळेला ते आलं होतं वाट्याला. म्हणजे तो सगळ्यात तुमचा कठीण काळ होता. कठीण. साधारणतः किती वर्ष किती महिने? ते 5-6 महिने जवळ. आणि मग त्यानंतर नंतर मग माझं लग्न झालं. म्हणजे तो एकंदरीत तुम्ही विभक्त झाल्यानंतर किंवा वायली निघाल्यानंतर तो जो पिरियड होता 4 महिन्याचा तो तुमच्यासाठी लई सगळं शिकून गेला. आयुष्याचं गणित शिकवलं त्यांना. सगळ्यात मोठं काय शिकले त्या दिवसांमध्ये? थोड्या वेळानं काय परिस्थिती येईल याचा अंदाज नसताना माणसानं उभं कसं राहावं हे शिकलं. पाऊल उचलल्यानंतर पाऊल पुढं कसा पडेल हे माहितीच नाही, पण पाऊल तर उचलला आहे. उचलायचंच आहे कोणत्या पण उचलायचाच आहे, तर तो पाऊल कसा धीराने टाकावता येईल हे शिकायला मिळालं त्या 4 महिन्यांमध्ये. तेवढ्या 4 महिन्यात. आणि तेव्हापासून मग म्हणजे आयुष्यात आलेले कुठल्या अडी अडचणी, भेव भीती, दुःख याचं वाईट नाही वाटलं. कारण ती एक क्षमता म्हणून आपण हे आपण करू शकतो, यालाही बी आपण सामोरं जाऊ शकतो. ही परिस्थिती त्यावेळेला शिकायला मिळाली आणि शिकलो आणि त्याच्यातूनच आजपर्यंत इथपर्यंत आलो. ते जे अनुभव होते ते तुम्हाला आयुष्यभरासाठी काम आले असतील ना? ते जे आजपर्यंत तुम्ही आज पण ती परिस्थिती आठवून काही निर्णय घेत असाल? आम्ही त्यावेळेला आलेल्या त्या परिस्थितीनुसारच आज कुठलीही गोष्ट जरी परमेश्वरानं आपल्याला उपलब्ध करून दिली तरी त्यावेळचं एक ज्याला आपण म्हणतो ना पाठीमागं वळून मग विचार करून त्या गोष्टी निर्णय घेतो. आणि म्हणून आयुष्यात बऱ्याच अंशी आजपर्यंत अपयश, अपमान किंवा एखाद्या वेळेला खूपच वाईट आपल्या हातून काही घडलं असं घडायचं त्याची दक्षता घेत राहिलो. काय काही हे नाही आपल्याच्यानं शक्य ना, आता आपण थोडं थांबूया नंतर आपण करूया. ह्या गोष्टी शिकलो आणि त्या आजही अंमलात आणतो. त्या कठीण काळामुळं आजही आपण ते अंमलात आणू शकतो आणि आपलं जीवन त्याच्यापेक्षा आज बरं आहे ना. इथं समाधान मानलं. आणि मग ते जे तुम्ही विभक्त झाल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे कोण करायचं? स्वयंपाक मीच स्वतः करायचो. म्हणजे आता ती खूप मोठी स्टोरी होईल, या प्रश्नाला अनुसरून असलेल्या उत्तरामध्ये ती बसत आपण एक पॉडकास्ट करून निवांत आता 15 प्रश्न ते त्या वेळेला नंतर सांगता येईल आपल्याला, करू आपण. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत विभक्त झाल्यानंतर मम्मी नव्हती, त्याच्यानंतर सगळं कुटुंब, बहिणीचं लग्न झालेलं होतं. हा, मग घरात 4 माणसं, वडील, 2 भाऊ आणि अचानक ना, आणि अचानक जसं एखादं काय म्हणतो ना छत्री उघडावी तसं आयुष्यात वेगळा दिवस उघडला गेला. तो सगळ्यात शिकून गेला, आयुष्य शिकून गेला. पालक म्हणून केलेली अशी कोणती चूक आहे जी तुम्हाला असं वाटतं बदलायला पाहिजे? म्हणजे मला सुनीलला वाढवताना तुम्ही एक वडील म्हणून अशी कोणती एखादी चूक तुम्ही केली असाल की तुम्हाला असं वाटतं की ती बदलायला पाहिजे? त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्या गोष्टी बदलल्या. हे प्रश्न ज्यावेळेला आज विचारला जातो त्या प्रश्नाचं उत्तर आज ऐकण्यापेक्षा जर त्या जन्माच्या अगोदर 20 किंवा जन्मानंतरच्या 5-7 वर्षापूर्वी जर हा प्रश्न असता तर त्याचं स्वरूप वेगळं असतं, त्याची भूमिका वेगळी असते, त्यावेळेची परिस्थिती वेगळी राहिली असते. जशी माणसाची परिस्थिती बदलत जाईल तशा गोष्टी बदलत जात्या. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर आज नाही, आता ते योग्य नाही होणार. असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे बरोबर, तो पण बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला असं वाटत नाही की तुम्ही मुलांना वाढवताना चूक केली की नाही केली? नाही, मुलांना वाढवताना कोणत्या आई बापाची तीच काळजी राहते का माझा मुलगा, माझी मुलगी पुढं चालून कोणापुढं हात पसरू नये, आनंदानं राहावा, सुखी राहावा, वाईट विचार नको. ह्याच गोष्टी जनरल आईबापाच्या राहतात. आणि त्यासाठीच कोणी बी प्रयत्न करतो, त्यासाठीच लक्ष ठेवतो. तुमचे निर्णय पण त्या दृष्टीनंच राहते. म्हणजे काही निर्णय चुकले पण असतील, पण त्याच्या मागचा हेतू हाच आहे का आपल्या पोराचं वाईट वळणाला लागायला नको आणि त्याने चांगलं करावं, त्याच्या आयुष्यात तो यशस्वी राहावा, त्या चांगल्या गोष्टी कराव्या. याच आईबापाच्या स्वप्नात राहत्या, आईबापाच्या ध्येयात राहत्या, आईबापाच्या पुढल्या याच्या करता राहत्या.
म्हणजे पप्पांना असं म्हणायचं आहे की आज जरी एखादा निर्णय चुकीचा वाटत असला, मुलांना वाटत असला किंवा बाकीच्यांना नाही, वाटत असला, बहुतांश मुलं आज म्हणतात ना का आमच्या वडिलांना त्यावेळेला ह्या गोष्टी करता नाही आल्या किंवा त्यांना ते समजलं नाही का, त्यावेळेला तुम्हाला जमलं नाही का, तर तुम्ही ती करू शकले असते बा. अरे बाबा, त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप मोठा अंतर झाला. त्यावेळेला पोस्टानं पत्र यायचं तर ते ज्या वेळेला एखाद्याने पत्र पाठवलेलं राहायचं ते मेल्यानंतर तो ह्या दिवशी दावा आहे, तर दहावीच्या तो दिवशी. दावा होऊन गेल्यानंतर 2 दिवसांनी मिळत होतं ते पत्र. आणि आता आणि आता ते माणूस काही मरताना व्हिडिओ सेकंदामध्ये कॉल. आता काही सेकंदामध्ये तो माणूस ज्याला पाहिजे त्याला पोहोचू शकतो. म्हणजे ह्या दोन या वेळेतला अंतरामध्ये केवढा मोठा फरक झाला. तेव्हा त्या वेळची परिस्थितीनुसार माणूस तो म्हणजे ते निर्णय एकंदरीत राहत्या. पण एक हेतू कधीच चुकीचा. हेतू कधीचा चुकीचा ठेवायचा नाही. दुसऱ्याला दुःख होईल असं आयुष्यात कधी वागायचं नाही. या दोन गोष्टी जर कायम सांभाळल्या तर माणूस निवांत झोपेल. निवांत झोपी, शांत, ज्याला सुख म्हणते ती सुखाची झोपी. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला एक मुलगा म्हणून मला सांगायची होती पण तुम्ही आजपर्यंत सांगितले नाही? ती आता कॅमेरा समोर सांगता असं नाही कॅमेरा समोर सांगा. नाही. मग ते जनरल होईल. मग ते सगळे काय म्हणतात ना आपण कोणाला त्या गोष्टी ना त्या अंगाला विचार करायला लागेल. पण मग अशी एखादी- प्रत्येकाचे दोन असतील तर एक सांगा, एक नाही नंतर नाही सांगा. दोन नाही. काही गोष्टी ज्याला आपण म्हणतो ना गुप्त, त्या गुप्त ठेवायला लागत्या. वडील मुलाचं, आई मुलाचं, बाप पण पती मग- पत्नीचं जे संबंधाचं नातं आहे काही ते त्या ठिकाणी बरोबर राहतं. ते कुठं हे असं दाखवायची गोष्ट नसते किंवा सांगायची गोष्ट नसते. पण फक्त एक एवढंच जनरल ॲडवाईस जर दिली समजा सगळ्या पालकांना, सगळ्या मुलांना एक ॲडवाईस देऊ शकाल अशी जी मला पण लागू होईल अशी. तुझ्या प्रश्नाचं मतितार्थ काय मला ऐकू दे. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही मला तुम्हाला सांगायची पण आतापर्यंत सांगू नाही शकता, किंवा एक ॲडवाईस देऊ शकशाल? मला फक्त म्हणजे एक जनरल हे काय आपल्या दोघांमध्ये किंवा सर्वच मुलांसाठी ती लागू होईल असं मला म्हणायचं नाही. पण मला स्वतःला असं वाटतं का मुलांना काही गोष्टी शिकवताना फार काही उंच हवेत जातील अशा कधीच अपेक्षा ठेवून शिकू नये. जशी परिस्थिती येईल तसं जगायला शिकतं आलं एवढं जरी दिलं तरी भरपूर राहतं. जमिनीवर पाय ठेवून जगता येईल. हो. तुमचे पोरं जगतात की नाही मग? का मला सांगू राहिले? माझे पाय आहे का काय जमिनीवर? असतात माहिती का, जर आंब्याच्या कोळीमध्ये आंबेच निवडले तर आंबेच राहतात. कलम केलं तर बोरं लावले तरी तिची चव मात्र आंब्याची येणार नाही. जे मुळात आलेले संस्कार कुटुंबातून राहते ना त्यानुसार पोरं पुढची पिढी घडत राहते. कोणाला सांगितलं, कोणाचा पाहून केलं ते 100% बरोबरच होईल असं काही नाही. पण कुटुंबातून आलेले संस्कार जर आईबापाची, वाडवडिलांची जर पोरांनी ठेवली तर पोरं पुढची पिढी कधीच वाम मार्गाला, वाईट, दुसऱ्याचा अनादर करणं या सगळ्या गोष्टी शिकणारच नाही. म्हणजे कुटुंबातून आलेला जो वारसा आहे तो थोड्याफार अंश जपले ना पुढल्या पिढीनं तर मला असं वाटतं तोच त्यांच्या आयुष्यातला चांगला एक काय म्हणतात तेच त्यांना पुढं जाऊन पुढच्याला देताना म्हणजे मागच्याची शिदुरी सोडून खाताना पुढच्याला बांधून ठेवणं. म्हणजे आई वडिलांच्या पाठीमागच्या पूर्वज ऐकून आलेली जी गोष्ट आहे ती आपल्याला शिदोरी म्हणून वापरायची आणि आपण आपल्या पिढीला देताना तीच थोडी थोडी तू जपत चाल म्हणजे तीच शिदोरी पुढे जाईल. म्हणजे एकंदरीत पप्पांना म्हणायचं आहे की आम्ही वाया गेलेलं नाही, आमचे पाय जमिनीवर आहे, कारण ते तसे वागलेले आहेत आतापर्यंत म्हणून आम्ही पण तसेच. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता मी जसं मोठा होऊ राहिलो तसं मी जे काही निर्णय घेतो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं माझे निर्णय बरोबर आहेत, चुकीचे आहेत, की काय बदल करायला पाहिजे, किंवा काय वाटतं तुम्हाला मी ज्या गोष्टी करतोय त्याच्याविषयी? तू करतो त्या गोष्टी बऱ्याच अंशी बरोबर आहे. पण एखादी अर्धी गोष्ट जरी समजा मला चुकीची वाटत असते पण ती त्या परिस्थितीनुसार तुमच्या पिढीच्या हिशोबाने बरोबर आहे असं मला वाटतं. तुझे निर्णय तू घेतो ते बरोबरच असतील. मला फक्त तुझे निर्णय चुकीचे वाटले त्यावेळेला मी तुला समज देईल किंवा सांगेल म्हणून. मग असं कोणत्या बी म्हणजे
पाठीमागून त्या माणसाला ते निर्णय बदलायला लावणं किंवा म्हणणं, त्याच्यापेक्षा त्या माणसाने घेतलेला निर्णय त्याने विचारपूर्वक घ्यावा, म्हणजे जेणेकरून तो पुन्हा चुकणार नाही किंवा त्याच्या हातून चुकवणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. निर्णय बरोबरच होतो. आणि तुम्हाला असं हस्तक्षेप पण करा वाटत नाही? तुम्हाला असं वाटतं की नाही नाही, हस्तक्षेप केल्यावरती गोष्ट त्याला ती म्हणजे त्याच्या दृष्टीने असली बरोबर असलेली गोष्ट आपण तिची चूक ठरवू शकतो. त्याच्यापेक्षा पाखरू जसं उडतं त्याला कुठं बसायचं कसं बसायचं तो ठरवू शकतो ना. फक्त उडताना आणि बसताना काळजी जर ठेवली तर तो व्यवस्थित त्याचा निर्णय राहू शकतो. तुम्हाला जर पुन्हा माझ्या वयाचं व्हायची संधी मिळाली, पुन्हा जर तुम्ही, आज मी 30 वर्षाचा आहे, परत जर तुम्ही 30 वर्षाचे व्हायची तुम्हाला संधी भेटली तर तुम्ही काय बदलावशाल? तसं बदलावतं यायचं काही नाही. फक्त नाही म्हणजे त्याच्या संकल्पनाच वेगळी चुकीची आहे ना. जे आहे ते जे perfect. आहे ते तिथं आज जे आहे ते त्यावेळेला आज बरोबर आहे. त्यावेळेला ती जी गोष्ट झाली 25 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी ती त्यावेळेची बरोबरच मानून जगावं लागेल. म्हणजे जे झालं ते एकदम परफेक्ट होतं. परफेक्ट होतं त्यावेळेच त्या परिस्थितीनुसार बरोबरच होतं. म्हणजे तुम्हाला असं बदलावसारखं बदला असं वाटतच नाही ना, बदलू शकत नाही ना. जरी वाटणं आणि बदलवणं याच्यात अंतर आहे ना. निव्वळ वाटून तर बदल होणार नाही. पण वाटतं काय की जे बदलावं, असं काय वाटत नाही, मला असं वाटत फक्त बदलावं एवढं एकच वाटत का कुठल्या गोष्टीचा निर्णय करताना थोडा आणखी विचार त्याचे परिणाम जसा तुमचा तो नोकरी सोडायचा निर्णय होता, कदाचित तो तुम्हाला असं वाटतं की परत मागे गेले तर तो मग आजच्या परिस्थितीला सूट होऊ शकतो तो. मग असं म्हणजे तुम्ही तो निर्णय कदाचित वेगळा घेऊ शकतो. बाकी एवढं काय. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट आहे की तुम्हाला असं वाटतं की मागं जर गेलो तर त्यावेळेला तो जो घेतला होता निर्णय किंवा मी अचानक मला नाही पटलं, वरची पोस्ट मिळत असताना जर वेगळ्या हाताने आली तर मग आपण नोकरी सोडून दिली डायरेक्ट, त्यावेळच्या परिस्थितीनुसार तो बरोबरच होता. आणि आजची परिस्थिती वेगळी. आज सगळं नोकरदारीचं किंवा ह्याच लोकांचं म्हणजे एक आयुष्य थोडंसं वेगळ्या अँगलनं जाताना दिसतं ना आपल्याला. थोडंसं शेतकऱ्याचं आयुष्य हे थोडं खडतरच आहे, म्हणजे बिना भरोशाचं. म्हणजे समजा तुम्ही जर त्या नोकरीमध्ये राहिले असते तर आज तुम्ही ज्या परिस्थिती आपली आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा कोणती, त्याच्या खूप पलीकडची परिस्थिती असते, तुम्ही खूप मोठ्या पोस्टला असते आज. हा, पोस्टला नक्कीच असतो त्यावेळेला आणि वेगवेगळ्या गोष्टी हे होत होत्या. पण पप्पांनी तेव्हा तो निर्णय घेतला की त्यांना असं वाटलं तो त्या परिस्थितीनुसार बरोबर होता. कारण त्यांना असं वाटलं की कवर दुसऱ्याचं ऐकायचं, किती दिवस दुसऱ्याचं. म्हणजे तिथं त्यांना डावलण्यात आलं पदोन्नती. नाही तसं नाही, पदोन्नती नव्हतीच त्यावेळेला आमच्या ट्रेनिंग सेंटर मध्येच जे ट्रेनिंग मध्ये असणारे रिक्रूट होते त्यांच्यातून जे पोरं ग्रॅज्युएशनला क्वालिफाय पोरं होती जाणारे असलेली, त्यांना सब इन्स्पेक्टरसाठीचं सवलत होती. आणि त्या पूर्ण सेंटरमध्ये आम्ही 6 लोक होतो फक्त. त्याच्यात माझा नंबर होता. पण मग ते नाही होऊ शकलं, नशिबानं म्हणा कसं म्हणा, ते त्यावेळेला नाही होऊ शकलं. कारण मी ॲप्लिकेशन तर केलं होतं पण ते नाही झालं. ज्या दिवशी नाही झालं त्या दिवशी संध्याकाळी आपला विस्तारा बांधला. कायमस्वरूपी कोणाच्याही ज्याला आपण म्हणतो ना दबावाखाली काम न करण्याचा हा स्वभाव आहे माझा. आपल्या मनाप्रमाणे झालं तर आनंदच, नाही होत असलं तर आपल्याला ते काम नाही करायचं, असं इथपर्यंत तर टोकाचा निर्णय त्यावेळेला घेतला होता. पुढचा प्रश्न, आपल्या कुटुंबासाठी तुम्ही केलेला सगळ्यात मोठा त्याग कोणता होता? नाही, या प्रश्नाचं उत्तरच काही कारणच नाही. ज्या दिवशी आम्ही भाऊ वेगळे निघालो, म्हणजे सोमा नाना, पेनू तात्या, आम्ही आमच्या हाताने उभ्या केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचा वेगळा चार्ज ज्यावेळेला करायची वेळ आली त्यावेळेला आम्ही आमच्या तिघांच्या मताने तो निर्णय घेतलेला होता. तेव्हा त्याच्यासाठी काही गोष्टीचा त्याग केला किंवा करावा लागला असं काहीच नाही. एकंदरीत म्हणजे विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या होत्या. आणि त्याच्यात एखादी गोष्ट कमी जास्त होणार आहे, म्हणजे जिथं एक मुळी होती तिचे जर बारीक 3 ठिकाणी भाग झाली त्यावेळेला एखादी अर्धी गोष्ट कमी जास्त झालीच असणार आहे. पण तिच्यातही समाधान मानूनच जगायचं ना. एकंदरीत म्हणजे असं काही नाही नाही, अजिबात नाही. त्याग केला आनंदाचं जीवन चाललं. आणि पुढली पिढी बी त्याच्यातलं काही गोष्टी भर टाकणारीच आहे. पोरांना संस्कार असल्यामुळे ते पोरं पण पावलावर पाऊल देऊन म्हणा, पाठीमागचा वारसा ऐकून पाहून
पोरांचे संस्कार असल्यामुळं मग त्याचा आनंद वाटतो असं. अच्छा. वडील म्हणून तुम्हाला अभिमान वाटण्यासारखी अशी कोणती गोष्ट आहे? वडील म्हणून अभिमान वाटण्यासारखी कोणती अशी गोष्ट आहे? सगळं कुटुंब हसून खेळून जगत आनंदी जगतंय. म्हणजे आमच्या दोघा नवरा बायकोचं तर आयुष्य सुखी आनंदातच चाललं. पोरांचं सुखी आयुष्य पाहताना दिसतंय. सुना चांगल्या भेटल्या, पोरं 2 वेळचं जेवण करून आरामशीर आनंदानं जगू शकतात. आणि याच्या पलीकडे काय पाहिजे? त्याच्यामुळं मग हेच आनंदी जीवन वाटतं मला. अजून मोठं व्हावं, अजून काय प्रगती करायची असते तिथे नशिबात होईल, पण आनंदी जगता येईल असं प्रत्येकानं प्रयत्न करावा. याच्यात तुम्हाला अभिमान या गोष्टींचा वाटतो? हो, का आपण ज्या परिस्थितीतून गेलो त्या परिस्थितीतून आपण आपल्या पोराला जायला म्हणजे थोडीशी कमी जागा ठेवली, त्याच्यामुळे पोरं बी सुखीच आहे. एक वडील म्हणून तुम्हाला सुखी कुटुंब बघून जास्त- सुखी कुटुंब बघून म्हणण्यापेक्षा ज्या परिस्थितीतून मी गेलो किंवा आमचे तुमचे भाऊ वगैरे भाऊ आम्ही गेलो त्या कुटुंबातल्या त्या परिस्थितीचा आणि आज पोरांच्या पुढच्या पिढीमध्ये असलेल्या गोष्टी खूप वेगळेपण आलं, खूप आनंद वाटतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे का पोरांनी त्या गोष्टी पुढं न्यायचा प्रयत्न केला पाहिजे. अशी कोणती एक गोष्ट आहे किंवा असा कोणता एक संस्कार आहे, असं कोणतं एक मूल्य आहे की तुम्हाला असं वाटतं की ते मी कायम जपायला पाहिजे एक मुलगा म्हणून? म्हणजे तुझ्यासाठी का माझ्यासाठी प्रश्न आहे? माझ्यासाठी असं कोणती गोष्ट आहे की जी मी कायम आयुष्यभर लक्षात ठेवली पाहिजे, तिला समोर ठेवून वागलं पाहिजे, असं कोणता एक गुण आहे किंवा असं कोणतं एक मूल्य आहे की जे मी आत्मसात करून कायम जगलं पाहिजे? मी, तुम्ही नाही, मी मुलाला काय सांगशाल की तुम्ही ही गोष्ट कधी विसरू नको? जमिनीवर पाय ठेवून जगायला शिकलं पाहिजे आणि ते कधीच विसरलं नाही पाहिजे. माणूस किती मोठा झाला आयुष्यात, त्याने किती कोणत्याही गोष्टी जरी त्यानं काय म्हणता ना, आपण काय म्हणतो त्याला, मिळवल्या आत्मसात झाल्या, तरी त्याचे पाय जमिनीवर असणं म्हणजे त्याच्यासाठी तो ठेवायचे. आणि त्याच तू करतोय असंच पुढं कायम राहू दे. कुठं त्या आयुष्यामध्ये आनंदाची आणखी किती क्षण आली, उरळून जाऊ नको. आणि आपल्या हातून एखाद्याचा जर आशीर्वाद रूपाला म्हण, त्याला मदत म्हणून म्हण, जेवढं यथाशक्ती होईल तेवढं करायचा प्रयत्न केला तर तेच आपल्याला भगवंताने दिलेलं आयुष्यातलं समाधानाचं पाऊल आणि ते जगायचं. सुनीलला काय सांगशाल? सुनील तर पाठीमागच पाहून चालू येतं, त्याला नवीन सांगायचं काहीच नाही. तो त्यापेक्षा थोडासा 2 गोष्टी बारकाईनं विचारा. भले तुला मी सांगत असू, तुला रागवून सांगू दे नाही तर हसून सांगू दे, तो त्या गोष्टी लांबून पाहतो आणि त्या तशा नको व्हायला म्हणून पाऊल उचलून टाकीत. तर त्याला सांगायचं काही वाटत नाही मला आता. आणि एक जुन्या लोकांची म्हण होती, पुढच्याची ठेस आणि मागचा शहाणा, पुढल्याला ठेस आणि मागचा शहाणा. तसं आयुष्य जगतो. पुढच्याला जर ठेस लागताना पाहिली तर माणूस मागचा पाऊल उचलून चालवतो. तसंच झालं. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पुढे बरोबर असणाऱ्या लोकांच्या ठेसा, त्यांच्या आयुष्यात आलेल्या चढउतार पाहिली होती म्हणून थोडी थोडी पावलं उचलून टाकलो. तसंच आता तू आहे बाबतीत जरी तुला वाटत असलं सुनीलनं काही करावं तर तो इकडं पाहून चालवतो आणि पाठीमागून चालू येतो व्यवस्थित. आणि जरी चुकला तर तू आहे त्याला दापायला. त्याला म्हणजे त्यानं पण हे मूल्य मला जे आहे की जमिनीवर पाय ठेवले पाहिजे ते पण त्यांनी पण जपलेच पाहिजे. मला हाच प्रश्न विचारायचा. ठीक आहे, पुढचा प्रश्न. नाही शेवटचा. माझ्या भविष्यासाठी तुमची सर्वात मोठी इच्छा काय आहे? भविष्यात काय केलं पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? आता तुझ्या भविष्यासाठी काय आम्ही इच्छा म्हणून नाही जाणता येणार, पण मला एक स्वतःला असं वाटतं का तू आज जिथं उभा आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या उंचीवर जरी गेला तरी तू कोणीतरी आपला अनोळखी माणूस तुला सन्मानानं स्वप्नील म्हणून हाका मारितो. तो आणखी वेगळा म्हणजे त्याच्या पलीकडचा तर शब्द नाही राहणार, पण स्वप्नील म्हणताना ऐकलं ना दुसऱ्या अनोळखी माणसाच्या तोंडून तर तीच माझी इच्छा आहे की तुला कोणाही ओळखावं. स्वप्नील म्हणून हाका मारली
तर हे तुमचं माझ्या भविष्यासाठी इच्छा आहे बुवा, की म्हणजे म्हणजे कोणत्याही हे काही निवड बा आपल्याला प्रगती करावी, चांगलं काम करावं. कोणत्याही गोष्टीत तुला कोणीतरी तुझा आदर्श घेऊन जगावा, असं जगावा तो, असं मला वाटत. 15 प्रश्न झालेले आहे मित्रांनो. हे प्रश्न होते एक मुलगा म्हणून वडिलांना विचारण्यासारखे प्रश्न होते. याच्यातले काही प्रश्न मी स्वतः काढलेले होते, काही मला इंटरनेटवरून भेटले होते. आता पुढचा राऊंड आहे जो की फन राऊंड आहे, म्हणजे रॅपिड फायर, फटाफट प्रश्न विचारणारे आणि पप्पांनी एका वाक्यात फटाफट उत्तर द्यायचे. पैसा की सुखी कुटुंब? सुखी कुटुंब. तुम्हाला तुमची आई पुन्हा भेटली तर तिला काय विचारशाल? माझ्या आता त्याचं उत्तर यानं एका वाक्यात नाही म्हणण्यापेक्षा एका शब्दातही नाही, पण एवढंच नक्की की तिचं स्वप्नात कळणं दिसावं, एकदा नजरेसमोर यावं. नजरेसमोर यावं, असं फक्त दिसावे. फक्त दिसावं. माझ्या मम्मीची, माझ्या आईची एक चांगली गोष्ट. तुझी आईची चांगली गोष्ट कारण पाठी माग आहे, माझ्या बरोबरच राहते, तुम्हाला साथ देते, काळजी घेते, काळजी. तुम्हाला जर एक दिवस फिरायला जायचंय कुठं, तर कोणाला घेऊन जायचं आपल्या कुटुंबातून? तिला घेऊन जा. मम्मीला घेऊन जायचं. तुम्ही आता जे आयुष्य जगताय त्याच्यामध्ये मनापासून खुश आहेत का? अगदी आनंदी, पहिल्यापासून जगत आलो आनंदी. म्हणजे प्रपंचाचं कुठल्या गोष्टीचं टेन्शन आयुष्यात कधीच घेतलं नाही. आत्ताची वेळ आनंदात जाऊ एवढी प्रार्थना, काय त्याच हिशोबाने जगत आलो. पुढं काय होईल याची भीती नाही, आणि पुढं लय करायचंय याचा मला ध्यासही नाही. आत्ताचा क्षण आनंदाने जगायचा, म्हणजे खुश आहे, म्हणजे खुश, टाकाटाकी एकदम. तर मित्रांनो, या कसं वाटलं तुम्हाला पॉडकास्ट? भारी वाटली? बरं वाटलं, पण ते काय काय प्रश्न जरा हे वाटले, वरून जात होते. नाही वरून नाही गेली. त्याचं लॉजिकली काय उत्तर देणार आपण, म्हणजे ज्याला आपण साचेबंद म्हणतो तसं ते उत्तर देऊ शकत नाही ना. काही गोष्टी अनुभवाच्याच याच्यातून येतील, काही गोष्टी ऐकून येतील, काही गोष्टी तर ते असं ठरवून त्यात रुळवून ती गाडी तिथं गेली पाहिजे असे काही, ते थोडीशी काही वेगळे प्रश्न जरा ज्याचं उत्तर आपण ते देऊ शकत नाही बघ, आणि ते कोणाला मिळणार नाही आजपर्यंत, मला असं वाटतं. एखादा देईल सांगता येत नाही. झालं आपलं. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच संपूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा. पप्पांसोबत एक पॉडकास्ट करूया आपण, 1 तासाची मस्त गप्पा मारूया पप्पांसोबत. ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय. जय हरी. जय हरी.